नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती सुविधा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे। होय मित्रांनो, शासनाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई योजनेत ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। जर तुमचे नाव अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत यादीमध्ये असेल तर कोणताही विलंब न करता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे। ज्यांना मदत मिळाली नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। अजूनही काही शेतकरी मित्रांचे नाव मदत यादीमध्ये आहे की नाही याबद्दल संभ्रम आहे, म्हणून तुम्ही तुमचे नाव अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत यादीमध्ये आहे का ते नक्की तपासा। जर तुमचे नाव अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीमध्ये असेल आणि पूर्वी तुम्हाला मदत मिळाली नसेल तर आताच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। शेतकरी मित्रांनो, मदतीची रक्कम मिळण्यासाठी ई-केवायसी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।